Okay. So guys, today's session is for SAP MM. So first of all, what is SAP MM? Okay. So SAP stand for what? SAP is System, Application, and Product in Data Processing. SAP is the System, Application, and Product in Data Processing. So SAP एक सिस्टीम आहे, एक ऍप्लिकेशन आहे, एक प्रोडक्ट आहे आणि हे डेटा प्रोसेसिंग साठी यूज केलं जातं. SAP is the ERP software. What mean by ERP? ERP is the Enterprises Resource Planning. Enterprises Resource Planning. Enterprise means company. Resources, कंपनीचे रिसोर्सेस असतात. आता कंपनीचे रिसोर्सेस कोणते कोणते असतात? मॅन, मशीन, मटेरियल अँड मनी. Man, machine, material, and money. These are the common resources of any company. Okay. सो आता यांचं प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याला एक सिस्टीम पाहिजे ती म्हणजे ईआरपी सिस्टीम आणि एसएपी ही एक ईआरपी सिस्टीम आहे. राईट. सो आता एसएपीच का यूज करायची? वाय? वाय एसएपी? ओके. सो आता एसएपी एक ईआरपी सिस्टीम आहे. आता ईआरपी सिस्टीम, ईआरपी सेक्टर मध्ये आणखी कोणते कोणते सॉफ्टवेअर आहेत माहिती आहे कोणाला? ईआरपी मध्ये आणखी कोणते कोणते सॉफ्टवेअर आहेत? Oracle. ओरॅकल करेक्ट. ऑरॅकल. अँड सो लोकल पण आहे, टाटाचं पण आहे एक झेन म्हणून. yes, there is Oracle, Tally, PeopleSoft, येस. Ban, येस, Navision, पीपल्स ऑफ. येस. Dynamic, okay, JD Edwards. So there are multiple ERP software, but सर्वांमध्ये टॉपला कोण आहे? टॉपला आहे SAP. Why? सो SAP चे फीचर्स, ओके, SAP जे प्रोव्हाइड करते ते बाकी सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करू शकत नाहीत. आणि SAP ची ब्युटी ही आहे की इंटिग्रेशन. एसीबी ची ब्युटी काय? इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन म्हणजे काय? ज्यावेळेस कंपनी वर्क होते तर त्यामध्ये मल्टिपल डिपार्टमेंटचं फंक्शन आहे. सो फर्स्ट आहे सेल्स टीम, देन आहे पीपीसी टीम, त्यानंतर प्रोडक्शन टीम, प्रोडक्शन लागणारे चाइल्ड मटेरियल परचेस टीम परचेस करणार आहे, ते स्टोअर मध्ये स्टोअर करतील, परत ते प्रोडक्शनला देतील. म्हणजे हे सर्व काय इंटिग्रेशन आहे ना. जर सेल्स टीमने ऑर्डर घेऊनच नाही आले तर काय आपण सेल करू शकतो का? किंवा प्रोडक्शन टीमनी प्रोडक्शन नाही केलं, प्लॅनिंग टीमनी प्लॅनिंग नाही केलं, परचेस टीमनी परचेस नाही केलं, ते फेल झाले त्यांच्या ऍक्टिव्हिटीसाठी, तर ओव्हरऑल आपली कंपनी फेल होईल. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट कसं आहे, दुसऱ्या टीमवर डिपेंडंट आहे. मग ही डिपेंडन्सी, हे जे डिपेंडन्सी आहे त्यामुळे आपल्याला हे इंटरलिंक पाहिजे. मग एसीपीने काय केले? ऑल डिपार्टमेंट एकत्र आणून त्यांना एक सिस्टीम बसवली. म्हणजे एसीपी कशी आहे? सेंट्रलाइज आहे. ओके. सेंट्रलाइज मीन्स ऑल मॉड्यूल्स एका सिस्टम मध्ये काम करणं. म्हणजेच आपले मॉड्यूल कोणते कोणते आहेत? एम एम आहे, पीपी आहे, एस डी आहे, पिको आहे, देन एस सी एम आहे, पीएम आहे, पी एस आहे, डब्ल्यू एम, ई डब्ल्यू एम, देन ई एच एस. सो देर आर नंबर ऑफ मॉड्यूल्स. MM is for what? Material management. PP is for what? Production planning. SD, sales and distribution. FICO, finance and controlling. SCM, human capital management. PM means plant maintenance. PS means project system. WM, warehouse management. EWM, extended warehouse management. And EHS, environmental health and safety. So असे मल्टिपल मॉड्यूल्स आहेत ना. मग हे मल्टिपल मॉड्यूल्स काय काम करतात? मल्टिपल टीमचं काम करतात. आता MM मध्ये कोणते डिपार्टमेंट आहेत? सो देर इज परचेस डिपार्टमेंट अँड स्टोअर डिपार्टमेंट. पीपी, यामधून आपण कोणत्या डिपार्टमेंटचं काम करू शकतो? पीपीसी मीन्स प्लॅनिंग अँड प्रोडक्शन. एसडी म्हणजे सेल्स अँड डिस्पॅच. फिको, अकाउंट अँड कॉस्टिंग. एससीएम, HR. PM is for what? Maintenance. PS, project. WM, warehouse. EWM, warehouse. EHS, safety. ओके. सो असे मल्टिपल डिपार्टमेंट आहेत, त्यांसाठी आपल्याला सिस्टीम मध्ये मल्टिपल मॉड्यूल्स आहेत. हे मॉड्यूल कसे आहेत? इंटरलिंक आहे. इंटरलिंक म्हणजे काय? इंटिग्रेट आहेत एकमेकाला.
एकमेकाला कसे ते इंटिग्रेट आहेत. मग हे एकत्र असल्यामुळे प्लॅनिंग पण कसं फास्ट होणार आहे. फॉर एक्झाम्पल सेल्स टीम काही एखादी ऑर्डर आली, मग ते प्रोडक्शन म्हणजे त्या मटेरियलचा स्टॉक आहे की नाही सिस्टम चेक करू शकतात. ते सिस्टम चेक करतील, ते एक्स मटेरियलचा स्टॉक किती आहे त्या अकॉर्डिंग कस्टमरला सांगतील. जर स्टॉक मध्ये असेल लगेच सेल करतील. स्टॉक मध्ये नसेल तर पीपीसी टीमला कॉन्टॅक्ट करतील. मग पीपीसी टीम काय करेल, अकॉर्डिंग टू सेल्स प्लॅन प्रोडक्शन प्लॅन करतील आणि देन प्रोडक्शन करायचंय. मग सेम प्लॅन परचेस टीमकडे शेअर केला जातो. ते परचेस टीम काय करणार आहे, रिक्वायर्ड जे आउट ऑफ स्टॉक रॉ मटेरियल आहे, सेमी फिनिश मटेरियल आहे की जे आपण वेंडरकडून परचेस करतो, त्यांचं परचेस करणार आहोत. आणि देन ते स्टोअर मध्ये येणार, स्टोअर मधून शॉप फ्लोअर जाणार, शॉप फ्लोअर प्रोडक्शन होणार आहे. प्रोडक्शन झालं की आपला फिनिश गुड बनेल आणि देन तो एफजी एरियामध्ये जाईल, तिथून सेल एरियामध्ये जाईल, तिथून सेल होईल, डिस्पॅच होईल. म्हणजे प्रोसेस कशी आहे गाईज, हे प्रोसेस इंटरलिंक आहे. म्हणून एसएपी ने काय केलंय, एकाच सिस्टीम मध्ये ऑल डिपार्टमेंट आणलेले आहेत, ऑल मॉड्यूल्स आणलेले आहेत, जेणेकरून सर्व मॉड्यूल्सचं काम कसं होईल, सोपं होईल. राईट. मग हे एसीपी ची ब्युटी आहे की एसीपी मध्ये इंटिग्रेशन आहे आणि सेंट्रलाइज सिस्टीम आहे. सो आपलं जे मॉड्यूल आहे, आपलं कोणता मॉड्यूल आहे गाईज, एसएपी एम एम. एम एम स्टँड फॉर व्हॉट, मटेरियल मॅनेजमेंट. मटेरियल मॅनेजमेंट. मग आता एम एम मध्ये काय येणार आहे, सो एम एम मध्ये फर्स्ट ऍक्टिव्हिटी आहे मटेरियल परचेसिंग. सेकंड ऍक्टिव्हिटी आहे इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. अँड थर्ड आपण बोलू शकतो इनवाइस व्हेरिफिकेशन. अशा तीन ऍक्टिव्हिटी आहेत एम एम मध्ये. म्हणजे मटेरियल परचेस केलं जातं, प्रोक्युरमेंट ऍक्टिव्हिटी, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटी आणि इनवाइस व्हेरिफिकेशन, अशा तीन ऍक्टिव्हिटी एम एम मध्ये आहेत. आता मेजरली आपण एम एम मध्ये काय शिकणार आहे, म्हणजे एम एम मध्ये जॉब रोल काय असतात. सो एम एम मध्ये जॉब रोल काय काय असतात. सो फर्स्ट आहे एंड युजर, सेकंड आहे सुपर युजर, थर्ड आहे एसएपी एम एम कन्सल्टंट. ओके. असे तीनच जॉब रोल असणार. मग या कन्सल्टंट मध्ये पोझिशन असतील, असोसिएट कन्सल्टंट, सिनियर असोसिएट कन्सल्टंट, सिनियर कन्सल्टंट, ओके, देन मॅनेजर, म्हणजे डिप्युटी मॅनेजर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर, लाईक दॅट. मग आता यामधलं तुम्हाला कोणता रोल पाहिजे. आपले काही समजा तीन रोल आहेत, एंड युजर, सुपर युजर अँड एसएपी एम एम कन्सल्टंट. सो यामधील तुम्हाला कोणत्या रोलसाठी तुम्ही क्लास करताय. येस. एंड यूजर. ओके. अदर्स. येस गाईज. कन्सल्टंट. कन्सल्टंट. ओके. कुणीतरी मेसेज केला आहे, लेट मी चेक. कन्सल्टंट, तोफिक बोल रहे कन्सल्टंट. ओके. सो गाईज, आता मी आता सिलेबस असा डिझाईन केला आहे, त्या सिलेबस मध्ये हे तिन्ही पण रोल येणार आहेत. म्हणजे एका सिलेबस मध्ये तुमचे तिन्ही रोल कव्हर होतील, एंड युजर, सुपर युजर अँड कन्सल्टंट. तुम्ही कोणत्याही रोलला अप्लाय करू शकता. ओके. सो आपल्या सिलेबस मध्ये काय असेल, एंड युजर सिलेबस आहे का. येस वी हॅव. सुपर युजर सिलेबस, येस वी हॅव. एस एफ एम एम कन्सल्टंट, येस वी हॅव. म्हणजे आपण हे तिन्ही पण जॉब रोल येथे डिस्कस करणार आहोत. आता नॉर्मली एम एम मध्ये काय काय असतं. सो तर एम एम मध्ये काय काय आहे, मटेरियल प्रोक्युरमेंट आहे, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे. बट त्यासाठी काहीतरी आपल्याला डेटा पाहिजे असेल. मग एम एम मध्ये आहे डेटा टाइप्स. फर्स्ट डेटा टाइप आहे मास्टर डेटा, सेकंड डेटा टाइप आहे ट्रान्झॅक्शन डेटा, थर्ड डेटा टाइप आहे कॉन्फिगरेशन डेटा. ओके. मास्टर डेटा, ट्रान्झॅक्शन डेटा अँड कॉन्फिगरेशन डेटा. आता मास्टर डेटा मध्ये कोणते कोणते मास्टर डेटा आहेत. फर्स्ट इज मटेरियल मास्टर, सेकंड इज बिझनेस पार्टनर, देन थर्ड इज इन्फो रेकॉर्ड. ओके. थर्ड इज इन्फो रेकॉर्ड. देन त्यानंतर फोर्थ आहे सोर्स लिस्ट. फिफ्थ आहे सर्व्हिस मास्टर.
सिक्स आहे कोटा अरेंजमेंट. ओके. देन सेवन आहे कंडिशन रेकॉर्ड. सो दिस आर दी मास्टर डेटा वी हॅव इन SAP MM. आता मटेरियल मास्टर मध्ये काय असेल? मटेरियलची इन्फॉर्मेशन. बिझनेस पार्टनर मध्ये काय असेल? बिझनेस पार्टनर इट होल्ड द इन्फॉर्मेशन अबाउट वेंडर अँड कस्टमर जॉईंटली. सो यामध्ये दोन टॉपिक्स असतात. एक असतो वेंडर, सेकंड असतो कस्टमर. मग आता वेंडर म्हणजे म्हणजे काय? वेंडर मीन्स सप्लायर. म्हणजे आपण त्यांना ऑर्डर करणार, ते आपल्या मटेरियल सप्लाय करतील. आणि कस्टमर मीन्स यांना आपण मटेरियल सेल करणार आहे. सो वेंडरकडून मटेरियल परचेस होणार आहे, कस्टमरला मटेरियल आपण सेल करणार आहोत. मग वेंडर मास्टर डेटा आणि कस्टमर मास्टर डेटा सिस्टम मध्ये असले पाहिजे. मग हे दोन डेटा आपण कसे क्रिएट करणार आहे? वाया बिझनेस पार्टनर. कसे क्रिएट करणार आहे? वाया बिझनेस पार्टनर. देन इन्फो रेकॉर्ड. इन्फो रेकॉर्ड मध्ये काय असेल? समजा फर्स्ट मटेरियल मास्टर डेटा आहे, सेकंड वेंडर मास्टर डेटा आहे. हे दोन्ही वेगळे रेकॉर्ड आहेत, डिफरंट डिफरंट. मटेरियलचा वेंडरला लिंक नाही आणि वेंडरचा मटेरियलला लिंक नाही. मग दोघांचं लिंकिंग कुठे आहे? इन इन्फो रेकॉर्ड. यामध्ये कोणता मटेरियल कोणता वेंडर कोण येणार आहे आणि त्याच्या पर्चेसिंगचे टर्म्स अँड कंडिशन कोणते कोणते आहेत याची इन्फॉर्मेशन असते इन्फो रेकॉर्ड मध्ये. देन सोर्स लिस्ट. सोर्स लिस्ट म्हणजे एका वेंडरचे नंबर ऑफ सप्लायर, नंबर ऑफ वेंडर्स कोणते कोणते आहेत याची लिस्ट म्हणजे काय? सोर्स लिस्ट. सर्व्हिस मास्टर म्हणजे काय असते? जसं आपण मटेरियल परचेस करतो त्याच काइंडनी सर्व्हिस परचेस सुद्धा होऊ शकतं. आता सर्व्हिस म्हणजे काय? हाऊसकीपिंग सर्व्हिस, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, AC रिपेअरिंग सर्व्हिस, किंवा एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी SAP साठी दुसऱ्या IT कंपनीचा सपोर्ट घेते, मग ती पण काय झाली? SAP सपोर्ट सर्व्हिस. मग सर्व्हिसची पण इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत? सर्व्हिस मास्टर क्रिएट करणार. देन कोटा अरेंजमेंट. एका मटेरियलचे मल्टिपल वेंडर्स असतील तर कोणत्या वेंडरला किती ऑर्डर करायचं त्याचा जर रेशो असेल तो म्हणजे काय? कोटा. कोटा बिटवीन वेंडर्स वाईल परचेसिंग. अँड कंडिशन रेकॉर्ड. सो कंडिशन रेकॉर्ड मध्ये आपण प्राइस मेंटेन करतो. अशी आपले टोटल सेवन काय आहेत? मास्टर डेटा आहेत. असे आपले सेवन मास्टर डेटा आहेत. ओके. सो फर्स्ट आपण काय डिस्कस करणार आहोत गाईज? मास्टर डेटा. मग त्यानंतर सेकंड डेटा टाईप इज ट्रान्झॅक्शन डेटा. आता ट्रान्झॅक्शन डेटा मध्ये फर्स्ट आहे P2P. P2P स्टँड फॉर प्रोक्यूर टू पे. तो फर्स्ट आहे PR स्टँड फॉर परचेस रिक्विजिशन. सेकंड आहे RFQ, रिक्वेस्ट फॉर कोटेशन. थर्ड आहे PO मीन्स परचेस ऑर्डर. देन फोर्थ इज दी GRN, गुड्स रिसिप्ट नोट. Fifth is invoice verification and six is the vendor payment. म्हणजे मटेरियल परचेस करण्यापासून ते वेंडरला पेमेंट करण्यापर्यंत जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचंय? प्रोक्यूर टू पे प्रोसेस. सो यामध्ये आपण एनडीप मध्ये पाहणार आहे व्हॉट इज परचेस रिक्वेशन, त्याचं काम काय आहे, कसं क्रिएट होणार आहे. RFQ म्हणजे रिक्वेस्ट फॉर कोटेशन काय आहे, परचेस ऑर्डर काय आहे, GRN काय आहे, इनवाइस व्हेरिफिकेशन काय आहे, वेंडर पेमेंट काय आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला एनडीप मध्ये शिकायच्या. ओके. सो ही आपली मेन मटेरियल परचेसिंगची सायकल आहे विच कॉल्ड P2P or procure to pay. Apart from this, we have some special procurement. स्पेशल प्रोक्युरमेंट. सो मग ह्या स्पेशल प्रोक्युरमेंट मध्ये काय काय आहे? फर्स्ट आहे वेंडर कन्साइनमेंट. सेकंड आहे पाइपलाइन परचेस. थर्ड आहे सब कॉन्ट्रॅक्टिंग. देन फोर्थ आहे सर्व्हिस परचेस. फिफ्थ आहे RTP, रिटनेबल ट्रान्सपोर्ट पॅकेजिंग. सिक्स आहे STO, स्टॉक ट्रान्सफर ऑर्डर. सेवन आहे थर्ड पार्टी परचेस. एट आहे ब्लँकेट PO. ओके. नाईन आहे FOC. देन टेन आहे वेंडर रिटर्न.
और GR रिटर्न. सो असे टोटल 9 ह्या प्रोसेस आहेत, 9 प्रकारच्या वेगवेगळ्या. वेंडर कन्सायनमेंट आहे, पाईपलाईन आहे, सब कॉन्ट्रॅक्टिंग आहे, सर्व्हिस आहे, RTP मीन्स रिटनेबल ट्रान्सपोर्ट पॅकेजिंग, STO, थर्ड पार्टी परचेस, ब्लँकेट PO, FOC, वेंडर रिटर्न अँड GR रिटर्न. अशा नंबर ऑफ प्रोसेस आहेत, त्या पण आपल्याला शिकायच्यात. हे जे P2P आणि स्पेशल प्रोक्युरमेंट आहेत, याला काय म्हणतात? एक हे आहेत आपले चे बिझनेस प्रोसेस. च्या बिझनेस प्रोसेस म्हणजे आपल्या डीप मध्ये वन बाय वन टॉपिक्स पाहिजेत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी लर्न अबाउट मास्टर डेटा. मग यात वन बाय वन मास्टर डेटा, मटेरियल मास्टर, वेंडर मास्टर, इन्फो रेकॉर्ड, सोर्स लिस्ट, सर्व्हिस मास्टर, कोटा अरेंजमेंट, कंडिशन रेकॉर्ड. देन त्यानंतर ट्रान्झॅक्शन डेटामध्ये वन बाय वन पाहिजे P2P. मग PR कसा बनेल, RFP कसा बनेल, PO कसा बनेल, GRN, इनवाइस व्हेरिफिकेशन, वेंडर पेमेंट. मग त्यानंतर हे टोटल 10 स्पेशल प्रोक्युरमेंट्स आपण पाहणार आहोत. हे झाले की आउटलाईन अग्रीमेंट. आउटलाईन अग्रीमेंट. आता हे आउटलाईन अग्रीमेंट मध्ये काय आहे? सो आउटलाईन अग्रीमेंट मध्ये आहे, सो देर इज अग्रीमेंट बिटवीन वेंडर अँड आवर कंपनी फॉर लॉंग टर्म परचेस. सो फर्स्ट असतं कॉन्ट्रॅक्ट अँड सेकंड आहे शेड्युलिंग अग्रीमेंट. फर्स्ट आहे कॉन्ट्रॅक्ट अँड सेकंड आहे शेड्युलिंग अग्रीमेंट. मग इथे आपण आपल्या गोष्टी शिकायच्यात. त्यानंतर आहे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. आता इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे काय? स्टोअरचं काम असेल. यामध्ये गुड्स रिसिप्ट असेल, गुड्स इश्यू असेल, देन ट्रान्सफर पोस्टिंग असेल, ओके, फिजिकल इन्व्हेंटरी असेल, त्यानंतर स्क्रॅपिंग असेल, ओके, त्यानंतर मटेरियल ट्रान्सफर असेल. म्हणजे मटेरियल ट्रान्सफर करायचंय वन लोकेशन टू अदर लोकेशन, वन प्लांट टू अदर प्लांट, किंवा वन मटेरियल, एक मटेरियलचा स्टॉक ट्रान्सफर करायचा आहे वन मटेरियल टू अदर मटेरियल. ह्या सगळ्या गोष्टी कुठे येणार आहेत? इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मध्ये. म्हणजे ह्या सगळ्या कशा स्टोअरच्या गोष्टी आहेत. ओके, त्यानंतर आहे बॅच मॅनेजमेंट. ओके, बॅच मॅनेजमेंट पण आपल्याला शिकायचं आहे. देन आफ्टर बॅच मॅनेजमेंट बाकीचे काही टॉपिक्स आहेत की जे इम्पॉर्टन्स आहेत. म्हणजे अशा प्रकारचे आपले टॉपिक्स असतील. हे कोणते टॉपिक्स आहेत आपले? एंड युजर टॉपिक्स. हे कोणते आहेत? एंड युजर टॉपिक. मग आता इथून पुढे आपण चालू करणार कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन शिकण्यासाठी आपले एंड युजर टॉपिक्स क्लिअर असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये फर्स्ट आहे एंटरप्राइज स्ट्रक्चर कॉन्फिगरेशन. मग यामध्ये काय काय आहे? फर्स्ट आहे डिफाईन कंपनी. सेकंड आहे डिफाईन कंपनी कोड. थर्ड आहे डिफाईन प्लांट. फोर्थ आहे डिफाईन परचेसिंग ऑर्गनायझेशन. डिफाईन परचेसिंग ऑर्गनायझेशन. देन फिफ्थ वन आहे डिफाईन स्टोरेज लोकेशन. सो असे टोटल फिफ्थ आपल्याला डेटा डिफाईन करायचा आहे. अँड नेक्स्ट इज असाइनमेंट. याच टॉपिक मधला इंटरप्राइज स्ट्रक्चरचा फक्त डिफाइनमेंट करायचं नाही, असाइन पण करायचे. असाइन कंपनी कोड टू कंपनी, असाइन प्लान टू कंपनी कोड, असाइन परचेस ऑर्गनायझेशन टू कंपनी कोड और परचेस ऑर्गनायझेशन टू प्लांट, असाइन स्टोरेज लोकेशन टू प्लांट. ह्या गोष्टी आपल्या इथे शिकायच्या आहेत इंटरप्राइज स्ट्रक्चर कॉन्फिगरेशन मध्ये. नाही, सेकंड आहे मटेरियल मास्टर कॉन्फिगरेशन. म्हणजे मटेरियल मास्टर आधी आपण क्रिएशन वगैरे शिकलो. मग ते बॅकएंड जे सेटिंग्स आहेत त्याचे कॉन्फिगरेशन. बिझनेस पार्टनर कॉन्फिगरेशन. देन त्यानंतर इन्फो रेकॉर्ड अँड सोर्स लिस्ट कॉन्फिगरेशन. देन PR कॉन्फिगरेशन. देन PO कॉन्फिगरेशन.
RFQ configuration. Then त्यानंतर GR and GI configuration. Moment type configuration. Then plant parameter configuration. त्यानंतर release strategy configuration. Pricing procedure configuration. Then automatic account determination. Automatic account determination configuration. Okay. So त्यानंतर batch management configuration. सो असे कॉन्फिगरेशनचे सुद्धा मल्टिपल टॉपिक्स आहेत. म्हणजे जेवढे एंड युजरचे वरचे टॉपिक्स होते तेवढेच कॉन्फिगरेशनचे सुद्धा टॉपिक आहेत. ओके. म्हणजेच आपल्या सिलेबस मध्ये काय काय एंड युजर टॉपिक्स आहेत, येस. कॉन्फिग टॉपिक आहेत, येस. मग आता कॉन्फिगरेशन झालं. ओके. नॉर्मली हा आपलं सिलेबस असतं, एंड युजर कॉन्फिगरेशन. बट आपण म्हणजे मी स्वतः या सिलेबस मध्ये आणखी एक टॉपिक ऍड केलाय, तो म्हणजे प्रोजेक्ट. सो एसीपी मध्ये प्रोजेक्ट्स. आता प्रोजेक्ट्स म्हणजे काय, जे आपल्याला रिअल टाइम वर्क करायचं आहे ते म्हणजे प्रोजेक्ट. सो त्यामध्ये फर्स्ट प्रोजेक्ट आहे इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट. सेकंड आहे सपोर्ट प्रोजेक्ट. देन थर्ड आहे रोल आउट प्रोजेक्ट. देन फोर्थ आहे मायग्रेशन प्रोजेक्ट. सो हे काय आहेत आपले प्रोजेक्ट: इम्प्लिमेंटेशन, सपोर्ट, रोल आउट, मायग्रेशन. आता इम्प्लिमेंटेशन आपल्याला शिकायचं आहे विथ केस स्टडी. व्हॉट इज इम्प्लिमेंटेशन, आपण इम्प्लिमेंट कसं करू शकतो विथ एक्झाम्पल, विथ केस स्टडी शिकायचं. तर त्यामध्ये दोन इम्प्लिमेंट मेथड आहे, एक आहे असॅप मेथड आणि सेकंड आहे ऍक्टिव्हेट मेथड. अशा दोन इम्प्लिमेंटच्या मेथड आहेत, असॅप आणि ऍक्टिव्हेट. आपण दोन्ही पण शिकणार. त्यानंतर सपोर्ट प्रोजेक्टचं काय वर्किंग असतं. सपोर्ट प्रोजेक्ट म्हणजे काय, एकदा का इम्प्लिमेंट झाला की तो प्रोजेक्ट सपोर्ट टीमकडे हँडओव्हर केला जातो. मग तिथून पुढे जे रिअल टाइमचे इश्यू येतील क्लायंटचे, ते आपल्याला सॉल्व्ह करायच्यात. रोल आउट म्हणजे काय, मिनी इम्प्लिमेंटेशन. मायग्रेशन म्हणजे काय, ऑलरेडी त्या क्लायंटकडे एसीपी आहे बट त्यांना लोअर व्हर्जन मधून हायर व्हर्जन मध्ये जायचं आहे. सो फॉर एक्झाम्पल, लोअर व्हर्जन कोणता होता, ECC. हायर व्हर्जन कोणता आहे, S4 हाना. मग क्लायंटला ECC मधनं हानामध्ये मूव्ह करायचंय. मग त्यावेळेस आपण काय बोलणार, मायग्रेशन प्रोजेक्ट. म्हणजे आपण इथे सर्व गोष्टी पाहणार आहोत. मग हे डेटा मायग्रेशन साठी आपण यूज करतो LSNW अँड LTMC. आपण हे दोन्ही पण टेम्पलेट पाहणार आहे. LSNW म्हणजे काय, LTMC म्हणजे काय. मासमध्ये डेटा अपलोड करण्यासाठी हे यूज केले जातं. फॉर एक्झाम्पल, मला एक मटेरियल बनवायचं आहे, मी सिंगल मटेरियल सिस्टीम मध्ये क्रिएट करू शकतो. एक सिंगल मटेरियल सिस्टीम मध्ये आपण क्रिएट करू शकतो. ओके फाईन. बट जर मला 1000 मटेरियल अपलोड करायचे आहेत, ते मी वन बाय वन नाही करू शकत. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, मासमध्ये डेटा अपलोड करावा लागतो. तो आपण अपलोड करणार आहे LSNW ने. ओके. सो हे इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट, सपोर्ट प्रोजेक्ट, रोल आउट प्रोजेक्ट, मायग्रेशन, ह्या गोष्टी आहेत. आता रिअल टाइम मध्ये वर्क करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा टॉपिक असतं FS. FS डॉक्युमेंट. एनीवन नो FS डॉक्युमेंट? येस गाईज. ओके. तुमच्यापैकी कोणी FS काय ऐकलंय का, FS काय असतं असं? ओके, नो. FS मीन्स फंक्शनल स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट. फंक्शनल स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट. सो यामध्ये काय असतं, आपल्याला काय काम करायचं आहे, जशी क्लायंटची रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे आपल्याला लॉजिक बिल्ड करावे लागतात आणि त्याचं FS बनवावं लागतं. मग ते FS आपण टेक्निकल टीमला पण देतो पुढच्या ऍक्टिव्हिटीसाठी. सो नॉर्मली कसं असतं, ज्यावेळेस आपण प्रोजेक्टवर काम करतो तिथे नंबर ऑफ गॅप्स असतात. गॅप म्हणजे काय, गॅप म्हणजे की जे असे काही प्रोसेस आहेत ते SAP सिस्टीम मध्ये स्टँडर्ड मध्ये बसत नाहीत. त्यासाठी आपल्याला वेगळे काहीतरी प्रोसेस सेटअप करावी लागेल, ते म्हणजे गॅप. मग हे गॅप अचीव्ह करण्यासाठी वी हॅव RISEP W ऑब्जेक्ट.
वी हॅव रायसेप डब्ल्यू ऑब्जेक्ट. रायसेप म्हणजे काय? आर फॉर रिपोर्ट. देन आय फॉर इंटरफेस. सी फॉर कन्वर्जन. ई फॉर enhancement. Then F for forms. Forms means smart form. Smart forms. Okay. Then W is for workflow. So हे report, interface, conversion, enhancement, smart forms and workflow. हे याला काय म्हणतात? रायसेफ ऑब्जेक्ट. मग यावरती आपल्याला काम करावं लागतं. रिपोर्ट म्हणजे काय? समजा क्लायंटला एखादा स्पेसिफिक डेटाचा रिपोर्ट पाहिजे. पण त्यांच्याकडे रिक्वायरमेंट घ्यायची. रिक्वायरमेंट घेऊन आपण रिपोर्ट बिल्ड करायचं. इंटरफेस म्हणजे क्लायंटचे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत ते एसीबीची लिंक करायचे. पण त्या एसीबीचा डेटा आपल्याला तिकडे पाठवायचा असेल किंवा त्या सॉफ्टवेअर मधून डेटा एसीबीत घ्यायचा असेल. देन सी म्हणजे काय? सी फॉर कन्वर्जन. मास मध्ये डेटा अपलोड करण्यासाठी आपण यूज करू शकतो दिस कन्वर्जन. ई म्हणजे इन्हान्समेंट. इन्हान्समेंट म्हणजे काय? एसएपी ने जे काही स्टँडर्ड पॉईंट दिल्यात तिथे जाऊन आपण त्याचा प्रोग्राम चेंज करू शकतो. म्हणजे ते आपल्याला नाही करायचं. देर इज वन मोर मॉड्यूल विच कॉल्ड अबॅप. अबॅप हे टेक्निकल मॉड्यूल आहे. मग अबॅप पर्सन त्यावरती काम करेल. एफ फॉर फॉर्म्स किंवा स्मार्ट फॉर्म्स म्हणजे प्रिंट आउट. समजा आपले पीआर ची प्रिंट आउट असेल, पीओ ची प्रिंट आउट असेल, आरएफकी ची प्रिंट आउट असेल, जीआरएन ची प्रिंट आउट असेल. मग ते सेटअप कसे करायचे त्यासाठी काय असतं? स्मार्ट फॉर्म. आणि वर्कफ्लो. वर्कफ्लो इज फॉर ऑटोमेशन. म्हणजे हे ऑब्जेक्ट्स खूप इम्पॉर्टंट आहेत रिअल टाइम मध्ये काम करताना. मग आपल्याला ह्या गोष्टी पण शिकाव्या लागतात ना. जर तुम्ही एसएपी मध्ये जात असाल ऍज अ एसएपी कन्सल्टंट, त्यावेळेस तुम्हाला हे रायसेप ऑब्जेक्ट्स, एफ एस प्रिपरेशन, एलटीएमसी, एलएसएनडब्ल्यू वगैरे यायलाच पाहिजे. इम्प्लिमेंटेशनचं काय काम असतं, सपोर्ट प्रोजेक्टचं काय काम असतं माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण आपल्या सिलेबसमध्ये काय केलंय? ऑल ह्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, सर्व गोष्टी. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत ऑल. बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये आपण ऑल कव्हर केले सर्व गोष्टी. अंडरस्टँड? येस. ऋषिकेश, तौफिक, विक्रम, अक्षय. Yes, sir. Understand. ओके. Yes, sir. Understand. Yes, sir. ओके, आई विल शो यू एसएपी सिस्टम. सो एसएपी का सिस्टम आहे. स्वतः हे एसएपी सिस्टम, हे सिस्टम कोणतं आहे हे तुम्ही पाहू शकता. S/4HANA 2023 हा एसएपीचा लेटेस्ट व्हर्जन आहे. यावरती मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. समजा मला तर मटेरियल बनवायचं आहे MM01. हा टी कोड आहे मटेरियल क्रिएशनचा. त्यामध्ये डेटा आपल्याला काही फीड करावा लागतो. देन काही डेटा घेऊन आपण डेटा येत देऊ शकतो की आपल्याला काय डेटा बनवायचा. सपोज आय वॉन्ट टू क्रिएट परचेस ऑर्डर. देन टी कोड आहे ME21N. मग इथे येऊन आपण परचेस ऑर्डर बनवू शकतो. सपोज आय वॉन्ट टू क्रिएट परचेस इक्वेशन. ME51N. इथे येऊन आपण PR बनवू शकतो. समजा आपल्याला कॉन्फिगरेशन करायचं आहे, त्याचा टी कोड वेगळा आहे, एस पी आर ओ. देन यामध्ये येऊन आपण कॉन्फिग करू शकतो. समजा इथे जातो मी मटेरियल मॅनेजमेंटला. देन गो इन साइड दिस परचेसिंग. यामध्ये आपलं सगळं कॉन्फिगरेशन आहे. समजा आपलं RFQ पाहिजे, RFQचं कॉन्फिग यामध्ये असेल. सोर्स लिस्टचं कॉन्फिगरेशन यामध्ये आहे. परचेसिंग इन्फो रेकॉर्डचं कॉन्फिगरेशन यामध्ये आहे. देन PO PRचं कॉन्फिगरेशन खाली येते. परचेस इक्वेशन, परचेस ऑर्डर त्यांचं कॉन्फिगरेशन यामध्ये आहे. मग डिफाईन सर डॉक्युमेंट हा टाईप. कोणता टी कोड आहे? SPRO. ओके. SPRO. SAP प्रोजेक्ट रेफरन्स ऑब्जेक्ट. हा कॉन्फिगरेशनचा टी कोड आहे. बट तुमच्याकडे एंड युजरचा ऍक्सेस असेल तर त्या त्या लॉग इनला हा ऍक्सेस नसणार आहे SPROचा. SPRO फक्त जे कन्सल्टंट लेवलचे लोक आहेत त्यांना ऍक्सेस असतो. ओके. मग यामध्ये येऊन आपण नवीन आपल्या गोष्टी बनवू शकतो, न्यू एंट्री करू शकतो, एक्झिस्टिंगला कॉपी करू शकतो. देन एक्झिस्टिंग डेटा चेंज करू शकतो, वॉट एव्हर. म्हणजेच यामध्ये आपल्याला पूर्ण गोष्टी शिकायच्यात बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत, टोटल ऑल. ओके. सो यामध्ये तुम्हाला काय डाऊट्स असतील, काय क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता.
यस. हॅलो गाईज. हॅलो. तुम्हाला काय क्वेश्चन आहेत का गाईज? ऑल ऑफ यू. नाही सर, सध्या तर नाही. मला तर नाही आहे ऍटलिस्ट. ओके. अदर्स. सर आता माझं यामध्ये काहीच बॅकग्राऊंड नाही, तर तुम्ही एखादं म्हणजे सिम्पल एक्झाम्पल मी शो करू शकता का, म्हणजे बेसिक तुझं जे काय काय. एज्युकेशन आहे? माझं ENTC मध्ये झालंय, हम्म. डिप्लोमा बी. आणि त्याच्यानंतर माझं वोडाफोनमध्ये जॉबला होतो मी 1.5 वर्ष. हम्म. तर आमचं जे होतं ते सगळं IT मध्ये होतं आय तर टी मध्ये हेच. काय केलंय? हा, तर IT मध्ये चेंज मॅनेजमेंट मध्ये होतं, म्हणजे क्वालिटी चेकिंग वगैरे त्याच्यामध्ये. ओके. उलट तुला तुझा रोल चांगला होता तो. कारण की हम्म. आपण ज्यावेळेस एसएपी मध्ये पण जाणार आय टी मध्येच, राईट? बरोबर. मग त्यावेळेस त्या रोलचा तुला खूप हेल्प होणार आहे. आता हम्म. फॉर एक्झाम्पल, मी काहीतरी नवीन इम्प्लिमेंट करतोय एसएपी मध्ये. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल? रिक्वायरमेंट गॅदर करावी लागेल की क्लायंटला काय पाहिजे. हम्म. हम्म. ज्यावेळेस आपण घर बांधतो, घर कसं बांधतो? आपण रिक्वायरमेंट देतो ना. तो जो गवंडी असतो त्याला आपण सांगतो की तुम्ही असं घर बांधा, हे डिझाईन घ्या, वगैरे वगैरे. आणि त्यानंतर मग आपण एक डिझाईन फायनल करून ते घर बांधलं जातं, राईट? राईट. राईट. त्याचप्रमाणे क्लायंटची आपल्याला रिक्वायरमेंट घ्यावी लागते. क्लायंटला काय पाहिजे काय नको ते समजून घ्यावं लागतं. जर क्लायंटला आयडिया येत नसेल तर त्यांना आपल्याला गाईड पण करावं लागतं. समजा क्लायंटची काय एक्स प्रोसेस असेल, मग त्यासाठी आपल्याला काय सोल्युशन पण द्यावं लागतं क्लायंटला. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्यात. ओके. ओके. म्हणजेच आपण ह्या ऑल गोष्टी का शिकतोय? म्हणजे एंड युजर असेल, कॉन्फिगरेशन असेल, की आपल्याला प्रोजेक्टवर काम करायचे म्हणून. मग तो प्रोजेक्ट इम्प्लिमेंट असो किंवा सपोर्ट प्रोजेक्ट असो किंवा मायग्रेशन असो किंवा रोलआउट असो. जर तुम्ही ऑल सिलेबस गोथ्रो केला तर तुम्ही कोणत्याही प्रोजेक्टवर काम करू शकता. आता फॉर एक्झाम्पल, एक नॉर्मल P2P प्रोसेस सेटअप करायची मला एखाद्या कंपनीमध्ये. P2P म्हणजे काय? प्रोक्यू टू पे. सो त्यासाठी काही मास्टर डेटा लागेल. कोणता मटेरियल परचेस करायचा आहे, त्या मटेरियलची इन्फॉर्मेशन. कोणत्या वेंडरकडून परचेस करायचा आहे त्या वेंडरची इन्फॉर्मेशन. त्याचे टर्म्स अँड कंडिशन काय आहेत त्यासाठी इन्फो रेकॉर्ड. देन मटेरियल आपलं ऑर्डर करायचं आहे. देन पीओ बनावं लागेल. तो पीओ ची प्रिंट आउट काढून वेंडरला द्यायची. वेंडर ज्यावेळेस आपल्या मटेरियल पाठवेल, आपल्याला मटेरियल मिळेल, त्यावेळेस आपण सिस्टममध्ये GRN करणार आहोत. आणि त्यानंतर इनवॉइस व्हेरिफिकेशन करणार. वेंडर इनवॉइस हा आपल्या प्राइस नुसार आहे की नाही. आणि त्यानंतर मग त्यांना पेमेंट करायचं. मग ही एक प्रोसेस आपल्याला सेटअप करायची. त्यासाठी आपल्याला एवढ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. म्हणून आपण काय करणार आहे, बेसिक पासून जाणार आहे. जरी तुम्हाला काही माहित नसेल यामध्ये तरी काही अडचण नाही, आपण बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. जसं आपले टॉपिक्स होतील त्याप्रमाणे तुम्हाला आयडिया मिळत जाईल. ओके सर. ओके. सो गाय तुमचं प्लॅनिंग कधीपासून करायचं स्टार्ट? येस. तर हे बॅचेस आणि टाइम याच्याविषयी काहीतरी थोडीशी माहिती द्या, फीज वगैरे. ओके. तुम्हाला फीज तर मॅडम सांगतील. ओके. आता बॅचेस आपल्या कशा असतात, इव्हिनिंगच्या बॅचेस असणार आहेत. सो तुमचा ऑफिस टाइम काय आहे तुम्ही सांगा मला सगळ्यांचं. मी 6 7 वाजेपर्यंत घरी असतो, 7 नंतर अवेलेबल असतो. ओके. ओके. अदर्स? मी मी पण सर 7 सव्वा 7 नंतर फ्री होतो, डिपेंडिंग ऑन ट्रॅफिक. हम्म. हम्म. निघाला तर चाकणवरून माझ्या लोकेशनला यायला 1 तास तरी लागतो. बट आज मला येऊन गेला. आज मी जस्ट म्हणजे क्लास सुरू झाला आणि त्याच्या बस 1 मिनिटं पहिले आलो. अच्छा. तसं आहे. ओके. येस. सो अदर. मोस्ट मोस्ट प्रोबेबली इव्हनिंग मध्ये अवेलेबिलिटी इव्हनिंग मध्येच राहील. ओके.
ठीक आहे. ऋषिकेश. सर माझं फ्लेक्झिबल टायमिंग आहे, मी कधी पण येऊ शकतो जॉईनिंग. ओके. तौफिक. तौफिक. हेलो तौफिक. रोटेशनल शिफ्ट। ओके, तो फिर आपका कोई इशू नहीं है। सो रोटेशनल शिफ्ट के लिए हम क्या करते हैं, फर्स्ट शिफ्ट एंड थर्ड शिफ्ट रहेगा, देन यू कैन ज्वाइन एट इवनिंग। ओके। एंड सेकंड शिफ्ट के लिए आपको ओके मॉर्निंग ज्वाइन करना पड़ेगा। तो टॉपिक ओके। आपका इशू नहीं है। एंड विक्रम, अक्षय एंड ऋषिकेश, ठीक आहे, आपण इव्हिनिंगला कनेक्ट करू शकतो ना? हो सर. येस. ओके. 7:30च्या अराउंड आपण कनेक्ट करू शकतो. चालेल. चालेल सर. 7:30 यू कॅन कनेक्ट ऑन 8. 8 विल बी गुड. कारण की 7:30 पर्यंत मी हम्म, येतोच हम्म. सर कधी ठीक आहे, कधी. ठीक आहे, चालेल. येस. मला हा काही म्हणजे अडचण नाही. तुमच्या फ्लेक्झिबिलिटीवर तुम्ही तुम्ही जसे आपण म्हणजे अवेलेबल राहाल तसे. 7:30 to 8 ला आपण स्टार्ट करू शकतो, मला काही अडचण नाही. हा तर हा फक्त तुम्ही हा लोक पाहिजेत हा. मला क्लासला. तुम्ही नसतील तर क्लास चालू करून काय करणार मी? येस 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 येस. ओके. बाय चान्स याच्यामध्ये एक जरी नसेल तर क्लास होणार नाही का मग? नाही नाही, तसं नाहीये. एखाद्या वेळेस नसेल तर आपण त्या रेकॉर्डिंग सेशन देतो त्या क्लासचे. बट मोस्ट अच्छा ऑफ मॅक्झिमम टाइमला तुम्ही लोक पाहिजे सर्व. सर. जसं आजचं सेशन आपण रेकॉर्ड केलंय त्याप्रमाणे. तर ओके मी ओके. रेकॉर्डिंग स्टॉप करतो.